ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावा किंवा त्याचं मन आपण जिंकावं, याच्यासाठी म्हणून काय एक तुम्ही सेवेचा भाव ठेवलेला आहे? त्याच्याकरता सेवेच्या वतीच्या करता त्यांच्याशी आपुलकीने बोलणे पहिले सगळं. म्हणजे त्याची एक फॅमिली, आपण एक फॅमिली म्हणूनच आहोत असं दाखवणे. हम्म. दाखवणे म्हणजे आपण तसं वागणे. आता याच्यावर ते हेच उत्तर आहे, त्याचा एक चांगला माल देणे. सगळ्यात त्यांनी आपल्या मालाविषयी त्यांनी त्याच्या शेजारच्याला सांगणे. सगळ्यात महत्वाचं आमच्या, आणि आमच्या बाबतीत ते चांगलं घडतंय, बर. की एखाद्या वेळी म्हणजे आमच्याकडे हे पण घडतंय, की 2 असे बाबा ग्राहक येतो इथे आणि त्याचा एक मित्र दुसरीकडे माल घेतोय. हम्म. तर तो त्याला सांगतो, "अरे इथंच ये रे, तू ती दुसरीकडे कुठंच घेऊ नको." बरोबर. ही मोठी पावती ही आहे ना. तुमच्या व्यवसायाची पावती आहे. ही मोठी पावती आहे ना व्यवसायाची. पण अनेकदा ज्यांनी नवीन समजा व्यवसाय सुरू केला त्यांना समजत नाही की नेमकं ग्राहकाला आपण कसं अंडरस्टँड करावं, कसं त्याला समजून घ्यावं, त्याची गरज काय आहे, हा कसं समजून घेतलं पाहिजे, म्हणजे ग्राहकाला कसं समजून घेतलं पाहिजे एक व्यावसायिक म्हणून? व्यावसायिक म्हणून ग्राहकाला कसं समजून घ्यायचं, तर हा प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे. हां, क्लिष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आमचे वडील एक म्हणायचे, की तुमची गादी मजबूत असेल ना, म्हणजे आपण एक जुना प्रचलित शब्द आहे बघा, हो. की व्यवसायात गादी ही फार महत्वाची असते. तुम्ही रोज त्या जागेवर ज्यावेळेस बसता, त्यावेळेस तुम्हाला ते आपोआप गादी यश देते. बरोबर. हे आमच्या वडिलांचं पहिलं म्हणजे एक वाक्य मी कायम लक्षात ठेवतो. तुम्ही जिथं बसताय ना रोज, त्याचं एक पावित्र्य राखा. त्या गादीवर बसल्यावर गिऱ्हाईकाशी बोलतानाच तुम्ही अशा पद्धतीने बोला, की ते तुम्हाला गादी पण तुम्हाला ते सगळं सांगेल. बरोबर. प्रॉपरली ज्या गिऱ्हाईकाला पाहिजे ते ताबडतोब लक्षात येतं आता. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. गिऱ्हाईक पण आता चोखंदळ आहे. चोखंदळ आहे, लगेच मोबाईलवर लगेच बघते कुठे दुसरीकडे काय भाव आहे. बरोबर. आणि चुकीचं काय असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सगळे सोशल मीडियावर फिरवताय. लगेच फिरवतंय ते. बरोबर. ती एक नाही, खबर याची खरं तर ही काळजी तुम्ही तुमच्याकडून घेतली.